नमस्कार, जय हिंद विद्यार्थी पालक मित्र हो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपलं नवोदयच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये. आज अतिशय आनंदाची बातमी आहे. 6वी साठी 2026-27ला ज्यांना नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्या प्रवेशाची तारीख, जे फॉर्म भरायची तारीख ही सुरू झालेली आहे. 2 जुलै 2025 ते 29 जुलै 2025 पर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकतात. ही सगळी जाहिरात काय आहे, यामध्ये फॉर्म कसा भरायचा, अभ्यासक्रम काय काय असतो आणि यामध्ये कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी, डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. बघा, जसं तुम्ही पाहू शकता की ही नवोदय विद्यालय समिती आपले CBSEची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनवरती हेडिंगवरती दिलेलं आहे की 2026-27च्या जवाहरलाल नवोदय विद्यालयासाठी इम्पॉर्टंट नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक करणार, इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या प्रकारच्या पेजवरती तुम्ही येणार. इथे आल्यानंतर सध्यापुरती तर काही खूप जास्त माहिती नाही आहे, पण हा तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे इथे तुम्ही भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की तुमचे कागदपत्र, आधार कार्ड असेल, पूर्ण नाव असेल, देन आईवडिलांचं आधार कार्ड असेल, फोटो असेल, स्कॅन कॉपी त्याची, देन तुमचा सहीचा नमुना असेल, ठीक आहे, आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, काही ज्या मूळ कागदपत्र आहे ना तर ते असायला पाहिजे. आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आज किंवा उद्या 2 दिवस वेट करा. मी सगळे कागदपत्रांची यादी तुमच्यासोबत एक छोट्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत आणि ॲक्च्युअल तुम्ही फॉर्म कसा भरला पाहिजे याची देखील एक लाईव्ह व्हिडिओ किंवा डेमॉन्स्ट्रेशन मी तुमच्यासमोर आणणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला पुढे बघूया. बघा, आता हा जो आहे ना, तर यामध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट डेट दिलेली पहा, 29/7/2025 म्हणजे 29 जुलैपर्यंत याचे काय असणार आहेत, फॉर्म भरणार आहेत. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या की याची जी तारीख आहे ही तारीख कोणती आहे, 29 जुलै 2025 पर्यंतच तुम्हाला काय आहे, फॉर्म भरण्यात येणार आहे. आणि ॲडमिशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्याची देखील तुम्हाला काय इथे म्हणजे कम्युनिकेशन जे आहे तर ते लेटर होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचा एक ईमेल ID पाहिजे, तो प्रॉपर ॲक्टिव्ह ईमेल ID पाहिजे, देन तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील पाहिजे जो आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. सगळी प्रोसेस जी आहे तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सोबत अभ्यासक्रम वगैरे काय असायला पाहिजे सगळं काही सांगेन तुम्हाला. डेट ऑफ एक्झामिनेशन काय आहे तर ती पण येणार आहे आणि डिक्लेरेशन रिझल्ट जो आहे तो देखील येणार आहे. सध्याच्याला या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जर करायचं असेल तर त्यासाठी काही माहिती दिलेली आहे. तुम्हाला कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडीड, 5वी तुम्ही पास झालात की नाही तर त्याची विचारणा केलेली आहे. अपियर तुम्ही याच्या अगोदर जवाहर नवोदयसाठी अप्लाय केलेला आहे की नाही हे व्हेरिफिकेशन करतात. आणि डिस्ट्रिक्ट आणि रेसिडेन्स तुमचं कुठल्या तालुका, कुठल्या जिल्ह्यातून आहे हे सगळं यामध्ये विचारलं गेलेलं आहे. जर तुम्ही यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे सबमिट करता येईल किंवा भरता येईल. आजचा पहिलाच दिवस आहे आणि आधार कार्ड तुमचं आहे की नाही ते देखील या गोष्टी यामध्ये भराव्या लागतात. या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे ना तर त्यामध्ये नक्कीच सगळी माहिती, कागदपत्रांची म्हणा, देन फॉर्म कसा भरायचा आणि अभ्यासाला प्रत्यक्ष कशी सुरुवात करायची, सगळी डिटेल माहिती आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, and I'll see you soon in the next video. Till then, bye bye.